काय पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी नाही कोण काय कायद्याचं उल्लंघन केलंय? कुठलं हत्यार येतं तेव्हा? काहीच नाहीये, काहीच नाहीये. काय माहिती आता ह्यांनीच बघावं लागेल. हात तर लावायची परवानगी नाहीये कारण माझ्याकडे काहीच नाहीये. नका रोष ओढून घेऊ साहेब, महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. मला नाही घर काय माझं प्रशासकीय भवन आहे का? मुख्यमंत्री तिथे येणार आहे का? रस्त्यावर येईल मुख्यमंत्री. मी कुठेच जात नाही, मला कुठेच जायचं नाही. माझा गुन्हा सांगा, त्यानंतर मला अटक करा. गुन्हा नाही तोवर तुम्ही काहीच करू शकत नाहीत मला. मग जाऊ द्या, अडवू नका. नाही ना, नाही ऐकणार मी. कशाचा त्रास होणार आहे? कशाचा त्रास आहे? अख्खा तुम्ही ऐका ना, तुम्ही जर एवढ्या फौजेमध्ये पोलीस येत असाल तर मी माझे अख्खा महाराष्ट्र इथं बोलवतो, चालेल? तुम्ही गळचेपी करताय 2-2 जिल्ह्याचे पोलिस येऊन. प्रॉब्लेम आहे ना. अख्ख्या मुंबई पासून बोलवा ना, काही प्रॉब्लेम नाही. मी महाराष्ट्र बोलवतो इथं. हे जे आपण बोलतो ना महाराष्ट्र बोलवतो, हाच प्रॉब्लेम नाही मग तुम्ही बोलवतो म्हणलंय, बोलवला नाही अजून. तुम्ही जर वाढवले लोक तर मला माझ्या संरक्षणासाठी तुम्ही मारून टाकल्यावर काय करणार? तिथं पुरा मग लगेच मारून. नका अडवू मला. मी तुम्हाला विनंती करत आहे, मी तुमच्या अजून एकदा पाया पडतो. नाही जाऊ द्या, मला जाऊ द्या. देवाच्या पाया पडतो. नाही देव नाही, आता तुम्हीच देव झाले, हुकुमशहा झाले तुम्ही. हुकुमशहा अघोषित आणीबाणी लावली भारतामध्ये तुम्ही लोकांनी, अघोषित. नाही बसणार, मी बसणार नाही साहेब. मी इथं बसणार. मी पोलीस स्टेशनला काय येऊ? गुन्हा सांगा माझा. जमाबंदी आदेश लागले, सगळ्या लोकांना नाही करा. हा काढून द्या. याला नाही काय नसेल अटक करा, मागवा पिंजरा. अटक होणार ना? हा चला, बोला पिंजरा. मग तुम्ही त्यांना काय दम देताय? तुम्ही जमावबंदी म्हणजे रस्त्यावरची लोक आहेत ती. हे काय करणार? रक्ताची नातेत काय ती तवा? दम काय देताय त्यांना तुम्ही? मी सांगतोय तुमचा पिंजरा बोलवा, अटक करून घेऊन जावा, काही प्रॉब्लेम नाही. मग सर हे जमात होणार, तुम्ही करणार ते? होणार नाही. तुम्ही जमा होणार लोक. तुम्ही जाऊ दिलं तर जमा. मुर्दाबाद पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन. आता हा एवढा आहे, अजून वाढेल. चुकीचं. जय जय. अख्खा महाराष्ट्र येणार. तुम्ही मला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो, गप्प बसतील काही लोक? वाटतंय का तुम्हाला गप्प बसतील? तुम्ही सांगितलं तर बसणार. नाही बसणार. मी का सांगू कोणाला? मी कोणाचा मालक आहे? प्रत्येकाला अधिकार आहे संविधानामध्ये. तुम्ही सांगितलं बसणार. नाही ना, मला चालू द्या. तुम्ही हे सिंगम सारखं नका करू. सिंगम चांगली कामं करतात, तुम्ही चुकीचं करायला लागला. साधी माणसं. नका करू हे. माझा अधिकार तुम्ही हिरावून घेऊन. वरिष्ठ अधिकारी काय बोलले? कोण आहे? नाही ना, मी ऐकणारच नाही. मी ऐकत नाही. लोक अजून जमा होतील साहेब, अख्खी गावाच्या गावात जमा होतील इथली. तुम्ही नका अडू. तुम्ही जास्त वाढवताय. मी असं नाही करायची इच्छा आहे. नाही ना, काय करतोय? चुकीचं काय आहे याच्यामध्ये? आपण घरी चुकीचं बसू. काय? आपण आहे ना घरी बसू. मी थांबत नाही साहेब, मी थांबत नाही कुठंच. मी इथं बसतो. माझं रितसर निवेदन असल्यावरती तुम्ही काय अडवताय? माझ्या मागे माणूस आहे का कोणी? आहे का कोणी? एकटा आहे मी. एकटा आहे. कोण? तुमची जमावबंदी कुठे आहे? एकटा आहे मी. तुमच्या रितसर निवेदनात एकटाच चाललोय. तुम्ही काय अडवताय? गुन्हा सांगा बरं. महाराष्ट्र बघतोय, लोक वाढतायत. जाऊ द्या. मला माझी विनंती असेल तुम्हाला साहेब. आपण घरी बसू. नाही, घरी का बसू मी? घरी का? तुमच्या सोबत नाही माझं काम. माझं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासोबत आहे. मला मंत्रालयात जावं लागेल ना, माझ्याकडे तिकिटाचे पैसे नाहीयेत.
नाही आहेत, गरीब आहे मी, भिकारी झालोय, या सरकारने भिकारी केलंय, नाही आहेत पैसे, चलत जायचंय मला, तुम्ही का अडवताय? माझं काम मुख्यमंत्र्यापाशी असल्यानंतर मी काय म्हणतात ना, तुमच्यासोबत कसं बोलणार? उगा माझी एनर्जी, मी उपोषणावरती आहे ऑलरेडी, तुम्ही माझी एनर्जी नका वेस्ट करू, माझी एनर्जी वेस्ट नका करू साहेब. मी आई शपथ उपोषणावरती आहे. सकाळी झोपेत उठलं, आंघोळ केली, निघालोय. बरं काय करू आपण आजचे दिवस पाहू काय. नाही ना, आजचे दिवस काय, मग मला चालू द्या ना, आजच्या दिवस तुम्ही वरती बोला, त्यानंतर मी आहे पुढे, मी कुठे जाणार नाहीये. तुम्ही मारत नाही तर मी मरत नाही. आम्ही काय हा, दुसरं काय आहे तेव्हा? आता तुमच्या हातात तेवढंच राहिले. नाही मग मला जाऊ द्या, तुमच्या प्रशासनासोबत बोला, प्रशासन येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. मी एकटा चाललोय, जमाव लोक तयार होत आहेत, तर लोक बघा तुमच्या हिशोबाने कशी पांगवायचे ते. रस्त्यावरच होणार साहेब, माझी तुम्हाला पत्र रस्त्यावरच आहे, मी चलत जायचंच तुम्हाला निवेदन आहे आणि मी चलतच जाणार आहे. ही एक प्रेस आहे, थोड्या वेळाने 1000 येतील आणि तुम्ही हे तुर्रम खान व्हायचं बंद करा. तुम्ही काय म्हणतात, तुमच्या हातात ताकद आहे, तुम्ही काय म्हणतात ना, जीवे मारून टाका, आदेश घ्या वरनं की बाबा एक आंदोलन करतोय म्हणून त्याला मारून टाका, आतंकवादी येतो. म्हटलं हा, तसंच व्हायला लागलं. आल्या तर तुम्ही जे बोललात त्या पद्धतीने तेच आहे की आम्ही आतंकवादी आहोत. हा, तुमचे नेते म्हणतायत वरचे, तो सध्या खोत म्हणत होता आतंकवादी येत आम्ही. हा, आतंकवादी येत आम्ही, आमच्यापाशी बंदुका येतं, गोळे येतं, दारू गोळे येतं, आतंकवादी येत आम्ही. आणि एक लक्षात ठेवा, श्रीकृष्णाने कायम म्हणलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा अन्याय वाढणार तेव्हा तेव्हा देव येणार. जाऊ द्या, उगा लोक वाढायला लागले, तुम्ही वाढवताय. तुम्हाला वाटत असेल की मला तुम्ही डिटेन करून घेऊन जाताल आणि विषय कमी होईल, तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये उपोषण करणार, परत तुमच्या जेलमध्ये उपोषण करणार, मरेपर्यंत करणार, मरेपर्यंत. काही नाही, आपलं मागे कोणच नाहीये. जिंदाबाद, 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 जय जय मातरम, मातरम. जाऊ दे साहेब, तुम्ही हसू नका हो, गंभीर विषयामध्ये तुम्ही हसताय, त्याची जास्त चीड येते मला. तुम्ही हसताय, तुम्हाला मजाक वाटतोय हा. जाऊ द्या, मला नका अडवू. मी तुम्हाला विनंती करतो, अजून हे 6वी वेळ आहे माझी तुमच्या पाया पडायची. जाऊ द्या. तुमच्या अडवलंय तुम्ही, मग जाऊ का इकडून? तसं सांगा ना. तुम्ही अडवलं नाही म्हणता, उभे येत माझ्यासमोर. मी तुमच्या, ऐका ना, मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासोबत जायचंय, बोलायचंय मंत्रालयात जाऊन. तुमच्याशी काय बोलू मी? तुमच्या हातात काय, घ्या त्या प्रधानचा राजीनामा, मी जातो. घ्या तुम्ही, चला. घ्या ना, त्या पांढरी केशे दादा भुसेचा घ्या राजीनामा, मी जातो इथून. जाऊ द्या, मला विनंती आहे तुम्हाला, वारीला चाललोय. काय बोलावंच काय, तुम्ही बोलणार बी काही, जाऊ बी देणार, मग करायचं काय नेमकं? ना काय ऐकू मी म्हणा, काय ऐकू? 29 लेकरांनी आत्महत्या केल्या, त्यांचा काही केला का निपटारा तुम्ही? काय ऐकायचं कोणाचं? काय ऐकायचं कोणाचं? आत्महत्या केल्या लेकरांनी, कोणी भेटायला गेलं त्यांना? तुम्ही तिथं गेलात भेटायला, तुम्ही तिथं गेला असता तर मी इथं नसतो आलो. तुम्हाला जर सामान्यांच्या जीवाची पर्वाच नसेल तर असंच करावं लागेल ना.
अडवू नका, जाऊ द्या. ही विनंती आहे तुम्हाला. साहेब जाऊ द्या. घरी काय आहे माझ्या घरी काय मुख्यमंत्री कार्यालय आहे का? घरी काय आहे? जाऊ द्या मला हे बघा, माझी एनर्जी वेस्ट नका करू. एनर्जी वेस्ट नका करू प्लीज. मी नाही थांबणार. माझी मागणी मान्य केली का तुम्ही? मग थांबायचं काय? लेखी आश्वासन दिलंय का तुम्ही? मग थांबायचं काय? हा, काय थांबायचंय? आंदोलन करण्यापासूनच तुम्ही रोखताय म्हणल्यावर काय बोलावं तुम्हाला? बरं, अख्खा महाराष्ट्र बघतोय. हॅलो. चला येतो साहेब. साहेब जाऊ द्या, वेळ का घालवताय माझा? जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. जय 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 मातरम, मातरम, मातरम. माझी अख्ख्या महाराष्ट्राला विनंती आहे. महाराष्ट्र पोलीस गळचेपी करताय. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचंय ते. आज घरात बसाल तर उद्या तुमच्या लेकरापर्यंत पण या गोष्टी येणार आहेत. तुमच्या लेकरांचं भविष्य असंच अंधारात राहणार आहे. कोणी नाहीये तुमच्याकडे बघायला. ही लोक तर गळचेपी करायला येतं पुढे. अख्खी गावं येणार. मी तुम्हाला लिहून देतो तुम्ही अडवल्यावरती. लोकांना आता बघितलं की ते निघणार सुरू होणार. आधीच आक्रोश आहे या महाराष्ट्रामध्ये. लेकरांची रक्त काढले ते डोक्यातून.